आज आपण युनिट सेल म्हणजे काय पाहणार आहोत. युनिट सेल. आता युनिट सेल म्हणजे काय असणार आहे. द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल unit of crystalline solid is called unit cell. त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. तर म्हणजेच काय, क्रिस्टलाइन सॉलिडच्या ठिकाणी रिपीटिंग स्मॉलेस्ट युनिट जर असेल त्याला युनिट सेल या ठिकाणी म्हटलं जातं. लक्षात ठेवा. आता आपण युनिट सेल काढूया. हा स्क्वेअर आहे, हा पहिला स्क्वेअर, त्याला हा दुसरा स्क्वेअर या ठिकाणी घेतला आतल्या बाजूला. त्यानंतर हा पॉईंट जॉईन केला, हा पॉईंट जॉईन केला, हा पॉईंट जॉईन केला आणि हा पॉईंट या ठिकाणी जॉईन केला. आपल्या ठिकाणी कॉर्नर किती मिळतात बघा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 कॉर्नर. एकूण कॉर्नरची संख्या किती आहे, 8. त्यानंतर फेस किती असणार आहेत बघा. फेस 1 2 3 4 5 6 फेस असणार आहे. आणि त्यानंतर एज म्हणजे बाजू किंवा कडा. या ठिकाणी किती असतात, बाजू किती असणार आहेत एजेस ठिकाणी बघा. हे वरचे 4, साईडचे 4 आणि खालचे 4, एकूण किती झाले 12 एजेस आपल्याला या ठिकाणी मिळतात. हे लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे. हा एज ए म्हणूया, हा बी म्हणूया, हा सी म्हणूया. हा अँगल अल्फा झाला, हा अँगल या ठिकाणी बीटा झाला आणि हा अँगल काय झाला, गॅमा हा अँगल झाला. हे सिंपल युनिट दाखवतो. हे लक्षात ठेवा. दुसरं बघायचं आपल्याला टाइप्स ऑफ युनिट सेल. एकूण या ठिकाणी बघा युनिट सेलचे या ठिकाणी एकूण 4 टाईप आहेत. पहिला टाईप असणार आहे सिंपल युनिट सेल. दुसरा असणार आहे बॉडी सेंटर्ड युनिट सेल असणार आहे. तिसरा आहे फेस सेंटर्ड युनिट सेल. चौथा असणार आहे बेस सेंटर्ड युनिट सेल. असे एकूण किती टाईप आहे, 4 टाईप असणार आहे या ठिकाणी. आता सिंपल युनिट सेल म्हणजे काय असणार आहे. हा एक युनिट सेल आपण या ठिकाणी काढलेला आहे. हा युनिट सेल काढलाय आपण. त्यानंतर फक्त तुम्हाला कॉर्नर वरती पार्टिकल दिसतील. कुठं पार्टिकल दिसतील, कॉर्नर वरती पार्टिकल दिसतील तर त्याला आपण म्हणायचं सिंपल म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, सिंपल म्हणायचं. आणि दुसरा असताना बेस सेंटर्ड कोणाला म्हणायचं, बॉडी सेंटर्ड कोणाला म्हणायचं बघा. बॉडी सेंटर्ड युनिट सेल हा एक युनिट सेल आपण या ठिकाणी काढू. हा आपण या ठिकाणी एक युनिट सेल या ठिकाणी काढलेला आहे. त्यानंतर फक्त त्याच्या बॉडीमध्ये एक पार्टिकल प्रेझेंट असेल म्हणजे ऍडिशन झालेला असेल त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय, बॉडी सेंटर्ड या ठिकाणी म्हणतोय. तिसरा असणारा या ठिकाणी कुठला बघा. पहिला झाला, दुसरा झाला, आता तिसरा आपण बघूया. हा सिंपल युनिट सेल काढला. सिंपल युनिट सेल आपण या ठिकाणी काढलेलं आहोत. त्यानंतर हा जॉईन केला, हा जॉईन केला, हा जॉईन केला आणि इकडचा जॉईन केला. आता फक्त काय सांगितलं, फेस सेंटर म्हणजे फेस वरती. हा फेस आहे इथे एक पार्टिकल असेल, हा फेस आहे इथे एक पार्टिकल असेल, समोरचा फेस आहे इथे एक पार्टिकल असेल, इकडचा फेस आहे इथे एक पार्टिकल असेल, खाली या ठिकाणी इथे एक असेल. एकूण किती फेसेस आहेत, 6 फेसेस आहेत. 6 फेसेसवर 6 पार्टिकल या ठिकाणी प्रेझेंट असणार आहेत. त्याला म्हणायचं काय, फेस सेंटर्ड या ठिकाणी म्हणू शकतो. आता पुढचा असणार बेस सेंटर्ड म्हणजे काय असणार ते बघू. या ठिकाणी आपण सिंपल युनिट सेल काढूया. सिंपल युनिट सेल आपण या ठिकाणी काढला. हा सिंपल युनिट सेल आहे. त्यात सिंपल युनिट सेलचा बेस कुठला असणार, हा बेस आहे. ह्या बेसवरती पार्टिकल प्रेझेंट असला पाहिजे. त्यानंतर त्याच्या अपोजिट साईडला सुद्धा या ठिकाणी पार्टिकल्स प्रेझेंट असतो.
तर आपण काय म्हणायचं, बेस सेंटर्ड युनिट सेल या ठिकाणी म्हणायचं. आज आपण काय काय बघितलं बघा. युनिट सेल म्हणजे काय बघितलं, त्यानंतर त्याचे एजेस किती असतात हे बघितलं, त्यानंतर या ठिकाणी कॉर्नर किती असतात बघितलं, त्यानंतर फेस किती असतात हे बघितलं, त्यानंतर त्याचे टाइप्स ऑफ युनिट सेल किती असतात ते बघितलं. एकूण 4 टाईप बघितले. सिंपल युनिट सेल असेल, बॉडी सेंटर्ड युनिट सेल असेल, फेस सेंटर्ड युनिट सेल असेल, बेस सेंटर्ड युनिट सेल असेल. आपण या ठिकाणी इथपर्यंत पाहिलेलं आहे.